हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजप संघाच्या बैठकीत स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय। ज्या नेत्यांवर आरोपांचे डाग त्यांना लांब ठेवण्यात येणार। जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा। जितेंद्र आव्हाड स्टंटबाज, बावनकुळेंची टीका। भाजपची संघासोबत कुठलीही बैठक झाली नाही, भाजप महायुतीमध्येच लढणार। बावनकुळेंनी आव्हाडांचा दावा फेटाळला। अजितदादा शिंदेना कमळावरच निवडणूक लढवावी लागणार, आव्हाडांचं वक्तव्य। लोकसभा एकत्र लढवली तरी विधानसभा एकट्यानेच लढवणार, भाजप मंत्र्यांची चर्चा झाल्याचं आव्हाडांचं वक्तव्य। आव्हाडांनी कुठेही कान लावू नये, तुमच्या पक्षात काय चाललंय ते बघा। संजय शिरसाट यांचा टोला, लोकसभा विधानसभा महायुती एकत्र लढणार असल्याचा विश्वास व्यक्त। लोकसभेपर्यंत भाजप पाठीवरून हात फिरवेल, नंतर बघा कुठे शिंदे कुठे पवार, त्यांनी आपलं स्थान त्यांना कळेल, वडेट्टीवारांचा इशारा। राज्यातील सगळे टेंडरबाज शिंदेंसोबत राऊतांची टीका। जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांवर कोरोना काळातील घोटाळ्याचा आरोप, चौकशीचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं असल्याची राऊतांची माहिती। सरकारचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात जरांगेंना भेटणार, उदय सामंत, संदीपान भुमरे, मंगेश शिवटे अंतरवाली सराटीच्या दिशेने रवाना। मराठवाड्यातील हजारो मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस, 24 तारखेच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर सतर्कता। नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, जरांगे आक्रमक। उपराष्ट्रपतींची नक्कल केल्याप्रकरणी भाजपची राज्यभरात ठिकठिकाणी निदर्शनं, तृणमूल काँग्रेस आणि खासदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। भाजपच्या कोंडीनंतर संघाच्या भूमिकेत बदल, 2 दिवसांपूर्वी विदर्भ संघचालक श्रीधर गाडगेंचा जातीय जनगणनेला विरोध, आज पत्रक काढत आरएसएसकडून भूमिका जाहीर, जातीय सरोख्याला बाधा पोहोचू नये, पत्रात उल्लेख। नांदेडमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंना मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे, 7 ते 8 मराठा कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। पुणे चंद्रकांत पाटलांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ, अनोळखी व्यक्तीने प्रश्न विचारल्यानंतर चंद्रकांत दादा गडबडले। नाशिक पोलीस येरवडा कारागृहातून सलीम कुत्ताचा ताबा घेणार, कायदेशीर प्रक्रिया सुरू। प्रकरणी सुधाकर बडगुजर यांच्यासह 18 जणांची आतापर्यंत चौकशी। ससून रुग्णालयात कैद्यांच्या वॉर्डसाठी आता नवी नियमावली, रुग्णालयातील कैद्यांचा अतिरिक्त मुक्काम कमी होणार, कैद्यांच्या उपचारांवर नवी समिती लक्ष ठेवणार। कोरोनाच्या जेन 1 व्हेरियंटचा धोका वाढला, मुंबई महापालिका सज्ज, कोरोनाचा नवा व्हेरियंट सौम्य, मात्र रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश। राज्यात कोरोनाचे 11 नवे रुग्ण, एकूण सक्रिय रुग्णसंख्या 35 वर पोहोचली असून मुंबईत सर्वाधिक 27 रुग्ण। नागरिकांना मास्क वापरण्याच्या आणि हात धुण्याच्या सूचना। इंदापुरातील बावडा इथल्या शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला भीषण अपघात, शिक्षकाचा जागीच मृत्यू तर एक शिक्षकासह 6 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती। राज्यातील शिक्षकांना आता आवडीच्या बँकेत पगाराचं खातं उघडता येणार, शिक्षक आमदार सत्यजित तांबेंच्या मागणीनंतर सरकारचा निर्णय। हिंगोलीहून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात, 1 वारकऱ्याचा मृत्यू, 5 वारकरी गंभीर जखमी। पंढरपूर कुर्डुवाडी मार्गावरील बावी गावानजीक घडली घटना। पिंपरी चिंचवडसह पुणे शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार, पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या कामानिमित्त पाणी नाही, शुक्रवारी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप आजच वाजणार, 1 दिवस आधीच अधिवेशन संपणार, फेब्रुवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन। खासदार निलंबन प्रकरणी दिल्लीत विरोधकांचा मोर्चा, संसदेचं कामकाज चालावं असं सरकारला वाटत नाही, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका। मार्च 2024 मध्ये टोल वसुलीची पद्धत बदलून जीपीएस सिस्टीम येणार, वाहनं न थांबवता स्वयंचलित टोल वसुली केली जाणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा। मला आलेलं समन्स बेकायदेशीर, राजकीय हेतूने प्रेरित, ईडीच्या समन्सला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं उत्तर। दिल्लीतील कॅनॉट प्लेसमधील गोपालदास इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।